मित्र हो, आजच्या कथेचे नाव आहे डोंगरदादा. डोंगरदादा फारच दुःखी होता. एकटेपणामुळे कष्टी होता. तो सारखा विचार करायचा काय करावे. आपल्याला कोणीही सोबत नाही, संगत नाही, कोणी नाही बोलायला, कोणी नाही हसायला, कोणी नाही खेळायला. एकदा एक नवलाची गोष्ट घडली. एक छोटेसे रोपटे डोंगरदादाच्या कुशीतून हळूच वर आले. डोंगरदादापाशी उभे राहिले. टकमक टकमक पाहायला लागले. डोंगरदादाला जरा घाबरलेच, पण धीर धरून डोंगरदादाला त्याने विचारले, डोंगरदादा डोंगरदादा राहू का मी इथं? मला देशील का तू आसरा? डोंगरदादाला खूपच आनंद झाला. तो म्हणाला, वा वा, राखी खुशाल, तुझे इथं स्वागतच आहे. रोपटे डोंगरदादाच्या मांडीवर जाऊन बसले. डोंगरदादाने त्याला खाऊ पिऊ घातले. रोपट्याचे मोठे झाड झाले. मग दुसरी रोपटी आली. तीही डोंगरदादाने वाढवली. डोंगरदादाकडे आता खूपच झाडे झाली. काही दिवसांनी थिटुकल्या वेली झाल्या. झाडाच्या भोवताली जमल्या. हातात हात धरून फेर धरू लागल्या. मग काही बुटकी झोडपे आली. माना डोलावत उभी राहिली. त्यांच्यासोबत होते इवले इवले गवत. फारच होते लाजत. ते हळूच बिलगले डोंगरदादाला. गवताचा मऊ स्पर्श झाला. डोंगरदादाला गुदगुल्या झाल्या. काही दिवसांनी डोंगरदादा झाडाझुडपांनी भरला. गवत वेलींनी सजला. रंगीबेरंगी फुलांनी नटला. खूपच शोभून दिसू लागला. डोंगरदादाचे जंगल झाले दाट. मग काय विचारतं त्याचा थाट. डोंगरदादाचे जंगल सिंहाच्या दृष्टीस पडले. तो डोंगरदादाकडे आला. आयाळ झुलू लागला. डोंगरदादाच्या कुशीत होती झाडे झुडपे गाढ झोपलेली. सिंहाने गर्जना केली तेव्हा झाडे झुडपे वेली फुले थरथरली, खडबडून जागी झाली. डोंगरदादाने सिंहाकडे पाहिले. त्याला विचारले, काय झालं रे बाबा, एवढ्या मोठ्याने असा का ओरडतो? सिंह म्हणाला, डोंगरदादा क्षमा करा. पहिलं तुमचं रान आणि हरवलं माझं भान म्हणून केली मी गर्जना. इथं दाट झाडी आहे. हवा कशी थंड आहे. राहू का मी इथं? डोंगरदादा म्हणाला, हो हो, अगदी आनंदानं. ही पहा ऐसपैस गुहा. यात तू खुशाल राहा. सिंह खुश झाला. तो गुहेत राहायला लागला. जंगलात रुबाबात फिरायला लागला. ही कथा वर्ग 3 मधली आहे. हे चित्र तुम्ही आयुष्यात कधी ना कधी बघितलेच असेल जेव्हा तुम्ही लहान होता. हाच तर डोंगर दादाचे चित्र आहे जे तुम्ही पाठात कधीतरी बघितले असेल. सिंह गुहेमध्ये राहिल्यानंतर डोंगरदादाचे जंगल पाहून अनेक पशु यायला लागले. डुलत डुलत आली वाघोबाची स्वारी. सोंड हलवत आला हत्ती. मान वळवत जिराफ आला. शेपूट उभारत कोल्हा आला. डोळे मिचकावत अस्वल आले. पळत पळत लांडगे आले. सुंदर सुंदर हरणे आली. तुरु तुरु धावायला लागली. गोंजीरवाणे ससे आले. टुनटुन उड्या मारायला लागले. वाकुल्या दाखवत माकडे आली. फांद्यावर झोके घेऊ लागली. डोंगरदादाने सगळ्यांना आसरा दिला. सगळ्या प्राण्यांचा गलबला सुरू झाला. डोंगरदादाला आनंद झाला. डोंगरदादाने सगळ्या प्राण्यांना बजावले, भांडण तंटा करू नका, दंगामस्ती करू नका. हिरव्यागार जंगलात सगळे राहा आनंदात. हळूहळू जंगलातील झाडे फळाफुलांनी बहरली. त्यांचा घमघमाट सगळीकडे पसरला. दूरदूरच्या पक्षापर्यंत पोहोचला. सारी पक्षी वेगाने आली. गिरट्या घालायला लागली. घरटी बांधून आनंदाने राहू लागली. पक्ष्यांची झुंबड उडाली. त्यांची किलबिल सुरू झाली. पशुपक्ष्यांना कळून आली झाडे आपल्या उपयोगी पडतात. गोड फळे खायला देतात. गार जागा राहायला देतात. त्यांनी झाडाची फळे खाल्ली. त्यांच्या बिया दुसरीकडे नेल्या. तिकडच्या मातीत त्या रुजल्या. आणखीन झाडे तयार झाली. आनंदाने डोलू लागली. डोंगरदादाचा एकटेपणा संपला. तो अगदी आनंदून गेला. मग काय झाले? डोंगरदादाजवळ ढग आले. डोंगरदादांनी त्यांना जवळ घेतले. अंगा खांद्यावर अंजारले, गोंजारले, खेळवले. ढगांना खूप आनंद झाला. त्यांच्यातून पाऊस पडायला लागला.
ढग गडगडले आनंदाने, झाडे विजली पावसाने, पाऊस पडला धो धो धो, जंगल हसले खो खो खो, डोंगरदादा गाऊ लागला, जंगलाने मग ताल धरला. ह्या पक्ष्यांनो या सगळे, खुशाल खा या गोड फळे, मधुर मध हा फुलातला तुमच्यासाठी साठवला, पाऊस भरपूर पडायला, जंगल हवे राखायला. यांचे लेखक आहे शस्त्र भाटील.